नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे KRS मराठीवर। आज आपण पाहणार आहोत मुंबईच्या अशा 5 भव्य प्रकल्पांबद्दल जे शहराचा पूर्ण कायापालट करणार आहेत। काही प्रकल्प तर सुरू झालेत तर काही अजून तयार होत आहेत। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया। पहिला प्रकल्प आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक। सहजपणे मुंबईहून नवी मुंबईला जायचं आहे, मग हा प्रकल्प तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू भारताचा सर्वात लांब समुद्रावरील पूल आहे। 21.8 किलोमीटर लांब हा पूल फक्त 20 मिनिटात तुम्हाला नवी मुंबईला घेऊन जाईल। 12 जानेवारी 2024 ला हा भव्य पूल सुरू झाला आणि आता मुंबईकरांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचवणार आहे। दुसरा प्रकल्प आहे मुंबई कोस्टल रोड प्रकल्प। मुंबईच्या ट्रॅफिकचा कंटाळा आलाय, मग मुंबई कोस्टल रोड हा तुमच्यासाठी मोठा दिलासा घेऊन येतोय। 29.2 किलोमीटर लांब हा महामार्ग मराईन लाईन्स ते कांदिवली पर्यंत जाणार आहे। पहिला टप्पा म्हणजेच मराईन लाईन्स ते वरळी हा 11 मार्च 2024 रोजी सुरू झाला। यामुळे दक्षिण मुंबई ते उपनगराचं अंतर फक्त 40 मिनिटांत पार होईल। तिसरा प्रकल्प आहे तिसरी मुंबई। मुंबईचं वाढतं लोकसंख्येचं ओझं कमी करण्यासाठी तिसरी मुंबई तयार होत आहे। कर्नाळा, साई, चिरनेर येथे हे नवीन शहर बसणार असून 324 चौरस किलोमीटर एवढं भव्य असेल। भविष्यात हे शहर महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा भाग बनेल। चौथा प्रकल्प आहे BKC हाय स्पीड रेल्वे स्टेशन। आता मुंबईत बुलेट ट्रेन येणार आहे आणि त्यासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये एक अंडरग्राउंड स्टेशन तयार होतंय। मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर साठी हे स्टेशन बनतंय आणि इथे 16 कोचेस असलेल्या शिंकानसेन ट्रेन धावणार आहेत। 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि मग केवळ 2 तासांत मुंबईहून अहमदाबादला पोहोचता येईल। पाचवा प्रकल्प आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प। एशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी आता सुपर मॉडर्न शहरात बदलणार आहे। अदानी समूहाने 50,000 कोटींच्या या प्रकल्पाची जबाबदारी घेतली असून धारावीतील रहिवाशांना चांगली घरे, पायाभूत सुविधा आणि राहण्यायोग्य जीवन मिळणार आहे। काही अडचणी असल्या तरी हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर धारावीच्या इतिहासात एक सुवर्ण अध्याय लिहिला जाईल। तर मित्रांनो, हे होते मुंबईचे टॉप 5 भविष्यातील भव्य प्रकल्प। तुम्हाला कोणता प्रकल्प सगळ्यात जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, अशाच भन्नाट माहितीपूर्ण व्हिडिओसाठी KRS मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।